दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील दगडूशेठ गणेश मंडळाकडून भव्य दिव्य देखावा साकारण्यात येतोय। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना यंदा केरळमधल्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे। गणेशोत्सवाला काहीच दिवसात सुरुवात होणार आहे। मात्र पुण्यातला गणेशोत्सव जगभरात भारी असतो आणि याच पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा। आणि यंदा केरळमधल्या पद्मनाभन मंदिराचा देखावा दगडूशेठ मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहे आणि या मंडळातर्फे साकारण्यात आलाय आणि त्याचं जे काम आहे ते साधारण अंतिम टप्प्यात आलं आहे। अतिशय सुंदर देखावा पद्मनाभ मंदिराचा जशाच्या तसं मंदिर हुबेहूब त्यांनी या ठिकाणी आपल्या इथं साकारलेलं आहे। त्याची उंची 111 फूट आहे, 120 बाय 90 त्याची खालचा मेजरमेंट आहे। अपेक्षित असणारं सर्व जर आपण पद्मनाभ मंदिराला गेलो आणि अजून 2 दिवसांनी जेव्हा सगळं फिनिश होईल तेव्हा आपल्याला कळणार नाही खरं मंदिर कुठलं आहे। या देखावाचे वैशिष्ट्य असं की आतापर्यंत गणेशोत्सवात साकारले जाणारे देखावे जे आहेत त्याच्यामध्ये एवढ्या बारकाईने केलेलं काम कदाचित माझ्या बघण्यात तरी नाही। अत्यंत बारकाईने आम्ही त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये गेलेलो आहोत। आपण जर पंचप्राणीचे पिलर बघितले जे साऊथ इंडियाच्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे ते 20 फूट उंचीचे पिलर आपण इथे केलेले आहेत। मंदिराचं जे गोपुर आहे ज्याच्यावर 500 मूर्त्या आपण साकारलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, कृष्णलीला आहे, कृष्ण जन्म आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारचे बारकावे आपण इकडे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दगडूशेठ मंदिराचा किंवा दगडूशेठ मंडळाचा यंदाचा हा केरळमधला पद्मनाभ मंदिराचा देखावा आहे। इथल्या आतमधल्या जर सगळ्या मूर्त्या असू देत किंवा बाकीचे सगळे स्कल्पचर्स आहेत ते पूर्ण साऊथ इंडियन पद्धतीनं बनवण्यात आले आहे आणि हेच सगळं पाहण्यासाठी पुणेकर देखील या 10 दिवसात मोठ्या उत्साहाने इथे गर्दी करताना दिसणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।